मार्कडवाडीमध्ये मतपत्रिकेवरून निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आलेली होती। ईव्हीएमला जोरदार विरोध करण्यात आलेला होता आणि त्यानंतर संपूर्ण देशाचं हे लक्ष मार्कडवाडीकडे लागलेलं होतं आणि आता शरद पवार मार्कडवाडीमध्ये दाखल झाले। जरा असं तिकडे त्यांच्याकडे बघून बोला। हा, तिकडे बघून। हॅलो, मी अनिता तात्याबा कोडलकर बोलते। इथं आमचं मतदान व्हायचं होतं, ते झालं नाही। आमच्या अन्याय झाला, ही शासनानेच केला। कारण तर आम्हाला इथं मतदान ब्लेड पेपरवर घ्यायचं होतं, ते घेऊन दिलं नाही। आमच्यावर दबाव आणला, आमच्यात अन्याय झाला आमच्यावर। कारण तर इथं सगळी पोलिस दमदाटी देऊन घरी नोटीस पाठवून गुन्हा दाखल करू म्हणत होती। हे आमच्या गावाला अन्याय आहे, हे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले या सर्व महामानवाला महावंदना करू। किमतीनं दिला होता त्यावेळी बोस्टांची कत्तल, बोस्टांची पार्टी आम्ही 10वीतच शिकलो होतो। बोस्टांची कत्तल, बोस्टांची पार्टी आम्ही 10वीतच शिकलो होतो। त्यावेळी अनेक उठाव होत होते, अनेक अन्याय होत होते। त्यावेळी गावोगावी उठाव होत होते, तिथल्या तिथे लोकांची रडली जात होती। त्यावेळी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यासाठी 150 वर्ष गेले होते। इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी 150 वर्ष गेले होते। असा ईव्हीएम विरुद्ध जर उठाव उठवायचा असेल तर गावोगाव उठवून चालणार नाही। मार्कडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा झाला पाहिजे। मार्कडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा झाला पाहिजे। मी एवढंच म्हणेल की नाद नाही करायचा आमच्या गावात। एवढं बोलून मी माझं छोटंसं मनोगत संपवतो। आपलं मनोगत अतिशय थोडक्यात ईव्हीएम बद्दलच फक्त बोलायचं, काय मतदान झालंय ते फक्त ईव्हीएम बद्दल बोला। साहेबांना वेळ कमी। सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानते, त्यांनी मला बोलण्याची संधी दिली। मला जास्त काही माहित नाही, आता मी 10वीलाच आहे त्यामुळे मला जास्त काही माहित नाही, परंतु मी एवढंच सांगू शकते की आमदार साहेबांना आमच्या गावात प्रत्येक वेळेस जास्त लीड मिळायचं, पण ह्यावेळेस कसं काय मिळालं नाही हा सर्वांच्याच मनात एक शंका आहे। ह्या शंकेचं निरसन व्हावं यासाठी आमच्या गावाने बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं ठरवलं। ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा आहे असं वाटायचं प्रत्येकाला, म्हणूनच सर्वांनी ठरवलं की बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं। हा आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळालाच पाहिजे असं मला वाटतं। ईव्हीएम हटवा, देश बचावा एवढंच मी सांगू शकते आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं यासाठी आम्हाला सर्वांनी संधी दिली पाहिजे। धन्यवाद। आणखी कोण बोलणार आहे? आणखी कोण बोलते? बोले। अतिशय कमी वेळेमध्ये आपण फक्त ईव्हीएम बद्दल जे काय बोलायचे ते फक्त बोल। आदरणीय साहेब, आदरणीय विजयदादा, आदरणीय भैया, माझं नाव विलास आदरट, मार्कडवाडी। पवार साहेब लोकसभेला माढा मतदारसंघातून उभा राहिले त्यावेळी इथनं अतिशय बहुमतानं आम्ही इथं मतदान केलं। विजयदादा उभं राहिले त्यावेळी इथून लीड होतं, धैर्यशील भयांना लीड होतं, पुन्हा त्या आपल्या जानकर साहेबांना लीड होतं। मग आताच काय त्या ईव्हीएमला भूत लागलं का?